फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोरकर अकॅडमी. बघा, आज आपल्याला शिकायचं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एक्सरसाइज 1.5. ठीक आहे, हा लास्ट एक्सरसाइज आहे 1.5 आणि 1.5 मध्ये ऑल थिओरिटिकल पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे थिओरिटिकल तुम्हाला बोर्डाला जास्त विचारण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे अप टू नाही का 3 किंवा 4 मार्क्सला तुम्हाला विचारतील बोर्डाला. ठीक आहे, जे डिफिकल्ट आहे ते 4 मार्क्सला विचारतील आणि जे इझी आहे ते किती मार्क्सला विचारतील? 3 मार्क्सला विचारतील. ठीक आहे, आणि हा जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिले त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघा. ठीक आहे, लिनियर इक्वेशनचं मी स्टार्टिंग पासून शिकवत आलोय, एक पण क्वेश्चन मी मिस नाही केलाय आणि जे काही सिमिलर आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागले. ठीक आहे, म्हणून तुम्ही स्टार्टिंग पासून बघा तरच तुम्हाला जास्त समजेल. चला स्टार्ट करतो. काय इथं एक्सरसाइज 1.5 त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन जो आहे ना तो स्क्रीनवर डिस्प्लेवर तुम्हाला दिसेल क्वेश्चन. ठीक आहे, मी इथं रीड करतो फक्त. बघा काय दिलंय. चला स्टार्ट. 2 नंबर्स डिफर बाय 3. 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे काय? व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, 2 नंबर्स आहेत. ठीक आहे, पण मला माहिती का 2 नंबर्स कोणते? माहिती आहेत का? नाही माहिती. सपोज माझे 2 नंबर्स एक्स आणि वाय असेल आणि पहिली कंडिशन काय सांगितली? 2 नंबर्स डिफर बाय 3. ठीक आहे, म्हणजे 2 नंबर आहेत. डिफर म्हणजे काय? ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कितीचा आहे? दॅट इज 5 चा, सॉरी 3 चा आहे. ठीक आहे, सपोज एक नंबर असेल 5 आणि दुसरा नंबर असेल 2, म्हणजे 5 मधून 2 गेले राहिले किती? दॅट इज 3 राहिले. किंवा असं पण असू शकतं 8 आणि 5 असं पण असू शकतो, म्हणजे 8 मधून 5 गेले राहिले किती? 3. पण मला माहितीये का ते नंबर कोणते आहेत? माहितीये का? नाही माहित. सो मग काय करणार? लेट 2 नंबर बी एक्स अँड वाय. ठीक आहे, समजते का? फर्स्ट कंडिशन बघा, 2 नंबर्स डिफर बाय 3 लिहिलेलं आहे. मग काय करणार मी स्टार्टिंगला? फर्स्ट वाला डायरेक्ट आन्सर. लेट 2 नंबर बी एक्स अँड वाय. ठीक आहे, 2 नंबर्स घेतले मी एक्स अँड वाय. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय सांगितलं रे? 2 नंबर्स डिफर बाय 3. सो ह्यांच्यातला जो काय डिफरन्स आहे, डिफरन्स, सो दॅट इज एक्स मायनस वाय इज 3. म्हणजे ह्यांच्यातला जो काय डिफरन्स आहे तो 3 असणार आहे. आणि एक्स कसा असणार? एक्स हा मोठा असणार आणि वाय कसा असणार? छोटा, कारण वाय ला निगेटिव्ह चिन्ह आहे ना. सो एक्स मोठा आणि वाय मोठा, सॉरी एक्स मोठा आणि वाय छोटा आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चला नाव नेक्स्ट कंडिशन काय आहे बघूया आपण. नेक्स्ट कंडिशन व्यवस्थित लक्ष द्या. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. क्वेश्चन बघा नीट लक्ष द्या. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सो सेकंड कंडिशनला काय येणार? द सम ऑफ सम म्हणजे काय? ऍडिशन. चला ओके, मान्य मला ऍडिशन. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं. कुणाला? स्मॉलर नंबरला. म्हणजे हे स्मॉलर नंबर आहे. ट्वाइस द स्मॉलर नंबर. ओके, ना पुढं अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे काय? बघा, हा ग्रेटर नंबर आहे. थ्राइस म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचे. सो थ्राइस द ग्रेटर नंबर. ओके, ना पुढं थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. सो ह्यांचं काय ऍडिशन आहे ती व्हॅल्यू येते 90. ठीक आहे, हे झालं फर्स्ट इक्वेशन, हे झालं सेकंड इक्वेशन. ठीक आहे, एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 1 मार्क्स फिक्स भेटेल. ठीक आहे, ह्या दिलेल्या कंडिशन नुसार वरून तुम्ही इक्वेशन फाइंड आउट केले ना तर तुम्हाला 1 मार्क्स नक्की भेटेल. मग आता बाकीचे 2 मार्क्स कसे मिळवणार? बघा आता ते सांगतो. ठीक आहे, बघा थिओरिटिकल पार्ट व्यवस्थित बघून करायचे तुम्हाला. जर थिओरिटिकल कन्सेप्ट जर समजलं तर तुम्हाला इक्वेशन बनवता येईल आणि जर इक्वेशन बनवता आलं तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. हा, आता हे जे काय आहे ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार मी. ओके, बघा एक्स चा कोएफिशिएंट किती आहे? 1 आहे. एक्स चा कोएफिशिएंट किती आहे? 3. सो मी काय करणार? इथं 3 आहे, इथं पण मला 3 आणायचं. सो मी काय करणार? इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय, ह्या इक्वेशन 1 ला मी
बघा इथे 3 आहे, सो मी ह्याला 3 ने मल्टिप्लाय करतो. माझी इच्छा, ठीक आहे. जर मला y चे कोएफिशियंट इक्वल करायचे असतील तर मी इथे 2 आहे ना, तर इथे मी 2 ने करू शकतो. ठीक आहे, चला मी 2 नेच करतो. इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 ने करतो. ओके, मल्टिप्लाय बाय 2. ओके, सो करतो मी 2 ने. सो इथे ना 2x मायनस 2y, ओके 2 ने करतोय, इक्वल टू 2 3 जा 6. सो इक्वेशन नंबर 3. ओके, कुणाला मॉडिफाय केलं मी? ह्या इक्वेशनला मॉडिफाय केलं. सो मला ह्या इक्वेशनची गरज लागणार नाही, मग मला ह्या इक्वेशनची गरज लागेल. ठीक आहे, बघा 2y आहे, इथं मायनस 2y आहे. आणि जर मी ह्याला मायनस केलं तर तर इथं प्लस येणार. ठीक आहे, म्हणजे 2y प्लस 2y काय होणार? 4y. चालेल का मायनस करून? नाही चालणार, मग मला ऍड करावं लागेल. ओके, इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3, कारण मला ही टर्म कॅन्सल करायची ना. सो मी ऍड केल्यावर साइन चेंज नाही होणार. ओके, म्हणजे इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3. सो करा बघू पटकन. 3x प्लस 2y इक्वल टू 90. हा, आणि 2x मायनस 2y इक्वल टू 6. ठीक आहे, इथं आलं 6. करा ऍडिशन, ऍड करतोय. 3x प्लस 2x दॅट इज 5x. ओके, 2y मायनस 2y गेट कॅन्सल, इक्वल टू 19 प्लस 6 दॅट इज 25. 5 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेलं डिवाइड. सो x इक्वल टू 25 डिवाइड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 5 जा, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 5. ठीक आहे, नाव ही व्हॅल्यू कशात पुट करताय? 1 मध्ये करा, 2 मध्ये करा किंवा 3 मध्ये करा, तुमची इच्छा. ठीक आहे, दॅट्स अप टू यू. पुट इन इक्वेशन. चला कशात करू? 1 मध्ये करतो, इझी जाईल मला. सो x च्या जागी 5 होणार. ठीक आहे, 5 मायनस y इक्वल टू 3. सो बघा, हे 3 इकडे आणा, हे y तिकडे द्या, म्हणजे काय आणा? 5 हे प्लस 3 इकडे आलं मायनस 3, आणि मायनस y तिकडे गेलं प्लस y. सो y ची व्हॅल्यू किती आली? 5 मायनस 3 2. सो इथे आलं 2. ओके, समजलं का? मग खाली लिहायचं द टू नंबर इज 5,2. ठीक आहे, हे तुमचा आन्सर असेल. आणि कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. बघा, x मायनस y, x ची व्हॅल्यू 5 ठेवा आणि y ची व्हॅल्यू 2 ठेवा. 5 मायनस 2 3, म्हणजे माझं जे काय आन्सर आले ते बरोबर आले. असं पण चेक करू शकता. ठीक आहे, खाली एक सेंटेन्स लिहा, द टू नंबर्स इज 5,2. ओके, स्क्रीनशॉट काढा. चला, नाव क्वेश्चन नंबर सेकंड 1. बघा, सेकंड जे आहे ना ते कम्प्लीट दी फॉलोइंग दिलंय, म्हणजे तुम्हाला तिथं डायग्राम दिलेला आहे. ठीक आहे, चला बघा काय क्वेश्चन आहे, स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले होईल. बघा क्वेश्चन काय, कम्प्लीट दी फॉलोइंग, आणि एक रेक्टेंगल दिलाय. ठीक आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय आय एम अ रेक्टेंगल. आणि बघा व्हॅल्यू काय काय दिली तुम्हाला? 2x प्लस y प्लस 8. ओके, आणि ऑपोजिटला दिलाय तुम्हाला 4x मायनस y, आणि लेफ्ट साइडला 2y, आणि राईट साइडला x प्लस 4 दिलाय. ठीक आहे, आणि तिथं पुढे लिहिलंय बघा, रेक्टेंगलच्या समोर लिहिलंय फाइंड दी व्हॅल्यू ऑफ x अँड y. मग पहिला आपण फाइंड दी व्हॅल्यू ऑफ x अँड y काढू. ठीक आहे, चला काय काय दिलंय व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, इनर रेक्टेंगल अपोजिट साइड कशा असतात तर त्याचे अपोजिट साइड्स इक्वल असतात. ठीक आहे, मग मी असं लिहू का, अपोजिट साइड ऑफ अ रेक्टेंगल, नाहीतर असं लिहितो अपोजिट साइड्स आर कॉन्गरंट, नाहीतर असं लिहितो. ठीक, कॉन्गरंट. ठीक आहे, चला अपोजिट साइड कशा असतात? कॉन्गरंट. मग मला सांगा, जर हे 5 सेंटीमीटर असेल तर हे किती असणार? हे पण 5 सेंटीमीटर. सो हे इक्वल टू हे मी लिहू शकतो. समजलं का? हे जी काय लेंथ आहे, लेंथ म्हणजे इथे लिहिणार मी, दॅट इज लेंथ इक्वल टू कोणती लेंथ? 2x प्लस y प्लस 8. हे जेवढं असेल तेवढंच हे असणार. ठीक आहे, जर सॉल्व्ह करून 6 येत असेल तर हे पण सॉल्व्ह करून 6च यायला पाहिजे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सांगितलं. सो दिस इक्वल टू दिस वन. सो मी असं लिहू शकतो, ही लेंथ काढून टाकतो. सो दॅट इज काय ना मग 4x मायनस y. हे लेंथ लिहिलं मी. ठीक आहे, दोघांची लेंथ कशी इथं सेम आहे. सो मी आता काय करणार, x ची टर्म एका साइडला
आणि कॉन्स्टंट टर्म एका साईडला. सो मला इक्वेशन नंबर 1 भेटेल. ठीक आहे, फर्स्ट भेटेल. बघा काय काय करतो मी, 2x इथंच ठेवतो. आता 4x आणि मायनस y इकडे आणतो. सो काय होणार, हे y ऍज इट इज 4x प्लस मध्ये तिकडे गेल्यावर मायनस. सो 4x मायनस y आहे, इकडे आल्यावर प्लस y. सो इथे येणार प्लस y इक्वल टू प्लस 8 आहे, तिकडे गेल्यावर मायनस 8. सो इथे येणार मायनस 8. चला 2x मधून मायनस 4x गेले. बघा 2x आहे आणि मायनस 4. 2 मायनस 4 किती रे, 4 मधून 2 गेले, राहिले किती, दॅट इज 2. पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो मायनस 2. इथे येणार मायनस 2x येणार. ठीक आहे, हे झालं. आता ह्यांचं झालं ऍडिशन सबट्रॅक्शन यांची झाली. आता y प्लस y किती, 2y. सो इथे येणार प्लस 2y इक्वल टू मायनस 8. ठीक आहे, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव आता ब्रेथ बघा, हे झालं लेंथ. सो ब्रेथ इथं 6 असेल, जर समजा ब्रेथ इथं 2 असेल समजा म्हणतोय, तर इथं पण किती यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. जर इथे 3 सेंटीमीटर असेल तर इथे किती असणार, 3. म्हणजे हे इक्वल टू हे मी लिहू शकतो. नाव कसं लिहिणार मग, 2y इक्वल टू x प्लस 4 इक्वल टू x प्लस 4. ठीक आहे, मग आता इथून मला सेकंड कंडिशन भेटणार. मग आता मी काय करतो, 2y तिकडे शिफ्ट करतो आणि 4 इकडे शिफ्ट करतो. सो काय होणार, नाही ते एक काम करतो, x फक्त तिकडे नेतो, प्लस x इकडे आल्यावर मायनस x. सो मायनस x होणार, प्लस x इकडे आल्यावर मायनस x प्लस 2y ऍज इट इज इक्वल टू 4 ऍज इट इज. इक्वेशन नंबर सेकंड. बघा आता मला 2 इक्वेशन भेटले. मग आता 2 इक्वेशन भेटल्यानंतर मी कोणत्या मेथडने सॉल्व्ह करणार, सायमल्टेनियसली. ठीक आहे, चला करूया. बघा x चा कोएफिशियंट किती आहे, 2. इथं किती आहे, 1. ओके, इथं y चा कोएफिशियंट किती आहे, 2. इथं किती आहे, 2. बघा इथं सेम सेम आहे. सो मी काय करणार, ऍड जर केलं तर काय होणार, प्लस 2a प्लस 2a. ऍड केलं तर 4 होणार, पण मला ती टर्म कॅन्सल करायची. सो मी सबट्रॅक्ट करणार. समजलं का, इथं जर मी ऍड केलं तर 4y होणार, जर सबट्रॅक्ट केलं तर कॅन्सल आहे. सो मी इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करतो. इक्वेशन 1 काय आहे, मायनस 2x प्लस 2y इक्वल टू मायनस 8. ठीक आहे, चला मायनस x प्लस 2y इक्वल टू 4. ज्यावेळेस मी मायनस करत असेल त्यावेळेस खालच्या चिन्ह काय होणार, चेंज होणार. मायनसचं काय होणार, प्लस. सो इथे येणार प्लस, प्लसचं काय होणार, मायनस, प्लसचं मायनस. सो मायनस 2x, बघा मायनस 2x प्लस 1x. बघा प्लस 1x आहे. सो मायनस 2 प्लस 1 किती होतात रे, 2 मधून 1 गेले, राहिले 1. पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. सो मायनस 1x. ठीक आहे, मायनस 1x येणार. फक्त इथं मायनस x लिहितो. चला, आणि 2y मधून मायनस 2y गेले, कॅन्सल. इक्वल टू मायनस 8 मायनस 4, मायनस 8 मायनस 4. सो ऍडिशन होणार, मायनसचे चिन्ह मायनस राहणार. सो मायनस 12. ठीक आहे, आणि बघा मायनस x इक्वल टू मायनस 12 आहे. मायनस मायनस कॅन्सल होणार. समजते का, कारण इथं मायनस 1 असतो ना. सो हा मायनस 1 असा येतो. सो मायनस मायनस कॅन्सल होणार. ठीक आहे, चला मायनस मायनस कॅन्सल. x ची व्हॅल्यू आली 12. मग आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये करा किंवा 2 मध्ये पुट करा. ठीक आहे, चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, नंतर 1 बाय 1 सॉल्व्ह करूया आपण. ना आता x ची व्हॅल्यू मी काढली. मग आता x ची व्हॅल्यू मी 1 मध्ये पुट करेल किंवा 2 मध्ये करेल, माझी इच्छा. ठीक आहे, मला 2 मध्ये करायचं, तुम्हाला 1 मध्ये करायचं असेल तर 1 मध्ये करा. ठीक आहे, मग मी 2 चं इक्वेशन इथं लिहिलंय. ठीक आहे, मग आता हे रफ करतो. किती, x ची व्हॅल्यू 12 आहे. लक्षात राहू द्या, x ची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे, हे लक्षात राहू दे. चला मी x ची व्हॅल्यू 12 बाजूला लिहून ठेवतो वाटलंच तर. x इक्वल टू 12. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग काय येणार आता इथं, मायनस x च्या जागी 12 प्लस 2 तसाच, y तसाच इक्वल टू 4. मायनस 12 आहे, तिकडे गेला प्लस 12. मायनस हे इक्वेशन मध्ये होतं, सो म्हणून मायनस आहे. x ची व्हॅल्यू ऍक्च्युअली 12 आहे. ओके, मायनस 12 आहे, तिकडे गेला प्लस 12. सो इथे ना 2y इक्वल टू 4 प्लस 12. मायनसचा प्लस झाला, किती झाले, दॅट इज 16. y इक्वल टू 2 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. सो 16 डिवाइड बाय 2. सो y ची व्हॅल्यू आली 8. ठीक आहे, y किती आला, 8. काय सांगितलं तुम्हाला,
फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ओके, मग काढलं आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. अजून क्वेश्चन कंप्लीट नाही झाला, खाली क्वेश्चन दिलाय फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. सो आता आपल्याला ह्या रेक्टेंगलचा पेरिमीटर आणि एरिया काढावा लागेल. मग पेरिमीटर काढत असताना नेहमी लक्षात ठेवा, पेरिमीटर काढत असताना सगळ्या साईडची ऍडिशन करतो. काय करतो आपण? ऍडिशन. सो मग कसं करणार? पेरिमीटर इक्वल टू किंवा एक मिनिट हा, पेरिमीटर इक्वल टू रेक्टेंगलचा पेरिमीटर काय असतो माहिती आहे तुम्हाला? 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ हा फॉर्म्युला असतो. कुणाला हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर हा करा, आणि ज्यांना हा नाही करायचा असेल त्यांनी काय करणार? सगळ्या साईडची ऍडिशन करा. म्हणजे कसं करणार बघा, असं घ्या 2y. ओके, एकदा प्लस 4x मायनस y प्लस x प्लस 4. ओके, प्लस पुढे प्लस लिहा आणि ही व्हॅल्यू लिहा. ठीक आहे, मग y च्या जागी 8 ठेवा, x च्या जागी 12 ठेवा. ठीक आहे, ती व्हॅल्यू आली होती. असं पण करू शकता, पण इथं तुम्ही शॉर्टकट करू शकता ना, हे मेथड माहिती मला. मग कसं करणार? 2 लेंथ काय? लेंथ कोणची पण घ्या, एकतर लेंथ ही घ्या किंवा ही घ्या, तुमची इच्छा, कारण दोघांची व्हॅल्यू सेमच असते. ठीक आहे, मग मी लेंथ सपोज 4x मायनस y घेतो. 4x मायनस y प्लस आहे, आणि ब्रेथ एकतर ही ब्रेथ घ्या किंवा ही ब्रेथ घ्या, तुमची इच्छा. ओके, मग मी ब्रेथ सपोज 2y घेतो. सो इथे येणार 2y. मग सांगा काय काय येणार? 2. 4 तसाच. x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू आहे 12. सो इथे येणार 12 मायनस y ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 8 प्लस 2 y ची व्हॅल्यू 8 आहे. ठीक आहे, चला बघा बघू आता. 2 12 4 जा 48. इथे येणार 48 मायनस 8 दुने किती होतात? हे मायनस 1 तासाचा. ठीक आहे, 8 दुने किती? 16. सो प्लस 16, आणि 16 मधून 8 गेले, 8 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस. सो प्लस 8 राहिले, प्लस 8. ठीक आहे, 2 इंटू 48 प्लस 8 56. सो इथे येणार 56. मग 56 इंटू 2 करा, किती येणार? 112. 112. ओके, हे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिलंय का? काय नाही दिलं, इथं फक्त मी युनिट लिहितो. ठीक आहे, युनिट. चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा. पेरिमीटर आला, त्याच्यानंतर काय काढणार? आता एरिया काढणार. मग आता मी हे रफ करतो. ओके, स्क्रीनशॉट काढा. ना आता एरिया ऑफ रेक्टँगल काढूया. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला काय असतो? दॅट इज एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेथ असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय? 2 इन ब्रॅकेट मध्ये l प्लस बी येतं, किंवा शॉर्टकट सगळ्यांची ऍडिशन पण करू शकता. आणि एरिया कसा येणार? एरिया लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे, चला करूया. लेंथ सपोज तुम्ही एकतर ही घ्या किंवा ही घ्या. ठीक आहे, तुमची इच्छा. आणि ब्रेथ ही घ्या किंवा ही घ्या, पण आता मी लेंथ ही घेतो कारण ही व्हॅल्यू छोटी दिसते ना मला. सो मी छोटच करणार लगेच. 4x मायनस y हे लेंथ घेतलं, आणि ब्रेथ सपोज मी 2y घेतो इंटू 2y. ठीक आहे, 4x ची व्हॅल्यू किती आहे? 12 आहे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 12 मायनस y किती आला होता? 8. सो ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकतो. ओके, इंटू 2 y ची व्हॅल्यू किती होती? 8. सो मी इथे 8 लिहितो. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 12 लक्षात ठेवा, y ची व्हॅल्यू 8 आहे. 12 4 जा 48 मायनस 8. ओके, इंटू 8 2 जा 16. सो इथे येणार 16. 48 मधून 8 गेले, राहिले 40. सो इथे येणार 40 इंटू 16. मग आता 16 चौक किती रे? 16 चौक 32, आणि हे 16 दुने 32 64. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 64, म्हणजे 640 आन्सर येणार. स्क्वेअर युनिट, स्क्वेअर युनिट. ठीक आहे, हे तुम्हाला लिहायचंय. युनिट लिहा. पेरिमीटर काढत असताना युनिट लिहा, आणि एरिया काढत असताना नेहमी स्क्वेअर मध्ये एरिया असतो, हे पण लक्षात राहू दे. ठीक आहे, चला आपण क्वेश्चन नंबर 2 वाला पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. काय काय विचारलं होतं? एक्स आणि वाय, त्याच्यानंतर पेरिमीटर, त्याच्यानंतर एरिया विचारला होता. ठीक आहे, तिन्ही व्हॅल्यू आपण काढलेले, तर तुम्हाला 4 मार्क्स इझिली भेटतील. ओके, काढा स्क्रीनशॉट. थर्ड वन बघा. थर्ड मध्ये तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होईल. ठीक आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्या. काय दिलंय तिथं?
द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. कोण कोण आहे ह्याच्यामध्ये, कोणते कोणते पर्सन आहे, एक फादर आहे आणि त्यांचा मुलगा आहे, सन दिलेला तुम्हाला. ठीक आहे. द सन ऑफ फादर बघा पहिलं लेट, पुढे काय सांगितलं, सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. आपल्याला माहिती का त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या वडिलांचे एज किती आहे, माहिती आहे का, नाही माहिती. सो मी काय करणार, लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर इज किंवा बी एक्स इयर. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांचे एज किती घेतलंय मी, एक्स इयर. पण मला माहिती आहे का सध्या किती एज आहे, नाही माहिती. सो मी एक्स इयर घेणार. ठीक आहे. एक्स इयर आहे, नाही तर तुम्ही वाय समजता याला. अँड द प्रेझेंट एज ऑफ सन बी वाय इयर. ठीक आहे. एकाचं मी कन्सिडर करतो एक्स इयर आणि त्याच्या मुलाचं एज किती असणार, त्यांच्या वडिलांचा वाय इयर, सॉरी मुलाचं एज किती असेल, वाय इयर. ठीक आहे. बघा आता सॉल्व्ह करूया आपण व्यवस्थित. कंडिशन काय काय दिलं, अकॉर्डिंग टू कंडिशन नुसार जावं लागेल ना आपल्याला. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. सो फर्स्ट कंडिशन काय दिली बघा, परत एकदा रेड करतो. द सम ऑफ फादर एज, सम ऑफ म्हणजे कुणाचं, त्यांच्या वडिलांचे एज किती आहे, फादर एज इज एक्स इयर. ओके. परत एकदा, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे काय इथं दोन्ही मल्टिप्लाय करावं लागेल. ट्वाइस द एज ऑफ सन, हिज सन. सो इथं ट्वाइस ऑफ वाय. ओके. किती टोटल, ह्या दोघांची ऍडिशन किती आहे, सम दॅट इज 70. म्हणजे हे इक्वेशन आलं फर्स्ट वाला. ओके. असं फाइंड आउट करावं लागतं. ओके. तसं बघायला गेलं तर इझीच आहे, फक्त थिओरिटिकल पार्ट समजला पाहिजे. ओके. नाव नेक्स्ट, इफ वी डबल द एज ऑफ, बघा सेकंड कंडिशन काय, इफ वी डबल द एज ऑफ द फादर. आता फादरचं एज दोन्ही मल्टिप्लाय केलंय. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय, इफ वी डबल दी, कोणाचं एज करते मल्टिप्लाय, डबल दी एज ऑफ फादर. सो ट्वाइस ऑफ एक्स प्लस अँड ऍडेड इट टू दी एज ऑफ हिज सन अँड ऍडेड इट टू हिज सन. म्हणजे हे काय म्हणतात, ते दोन्ही मल्टिप्लाय करा, त्याच्यानंतर ना ऍड करा, कुणाचं एज, सनचं एज ऍड करा. सो इथे ना दॅट इज किती आहे ना, वाय इक्वल टू टोटल ऍडिशन किती दिली आहे, 95 इज 95. सो इक्वेशन नंबर सेकंड. मग मला पहिला आणि दुसरं इक्वेशन भेटलं. मग पुढे काय विचारलंय, फाइंड देअर प्रेझेंटेज. सो मला प्रेझेंटेज फाइंड आउट करायचंय. सो मला एक्स आणि वाय फाइंड आउट करायचंय, बाकी जास्त काही करायचं नाही. मग आता मी एक्सचं कोएफिशियंट इक्वल करतो. बघा एक्सचं काय, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. एकतर ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा किंवा 2 ने ह्याला करा, तुमची इच्छा. जर मला एक्सचे कोएफिशियंट इक्वल करायचे, इथं 2 आहे, तर मी ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे. ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो. सो 2x प्लस 2 2 जा 4. सो त्याला 4y इक्वल टू 2 इंटू 70. 2 इंटू 70 किती, 140. सो त्याला 140. ओके. इक्वेशन नंबर 3. सो मला आता ह्या इक्वेशनची गरज लागणार नाही. मग मला 2 आणि 3 ची गरज लागेल. ठीक आहे. मग बघा इथं 2x आहे, इथं 2x आहे. जर मी ऍड केलं तर ते किती होतील, 4x होतील. जर मी सबट्रॅक्ट केलं तर ते कॅन्सल होतील. सो मी सबट्रॅक्ट करणार. ओके. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. सो इक्वेशन 2 काय आहे, 2x प्लस y इक्वल टू 95. ओके. इथं काय आहे, 2x प्लस 4y सो इक्वल टू 140. इथे येणार 140 अपॉन काय करतोय मी, मायनस करतोय. सो इथं साइन चेंज होणार, मायनस मायनस मायनस. 2x मायनस 2x गेट कॅन्सल. ठीक आहे. आता इथं बघा, इथं 1y आहे, इथं 1y आहे, इथं मायनस 4y आहे. ठीक आहे. 1y प्लस मध्ये मायनस 4y आहे. सो 1 मायनस 4 किती रे,
1 मायनस 4, 4 मधून 1 गेले, राहिले किती 3, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो -3y, -3y. ठीक आहे. आता इथं इक्वल टू 95 मायनस 140 किती राहणार, 140 मधून 95 गेले, सो राहिले 45, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो -45, इथे -45. ओके. -3 मल्टिप्लाय, सो तिकडे गेल्यावर डिवाइड, सो y इक्वल टू -45 अपॉन -3. सो मायनस अँड मायनस गेट कॅन्सल, सो मायनस मायनस कॅन्सल. ओके. सो y इक्वल टू 3 च्या टेबल मध्ये 45 आहे. कसं बघा, 3 1 जा 3, 3 इंटू 15 करा, 3 इंटू 15 जा 45 येतं, सो माझा आन्सर 15 येणार. 3 इंटू 15 जा, सो 15 आन्सर येणार. ओके. चला, आता y भेटलं मला. मग आता ही व्हॅल्यू एकतर 1 मध्ये, 2 मध्ये किंवा 3 मध्ये करा, तुमची इच्छा. चला, पहिलं स्क्रीनशॉट काढा. चला, मी पुट इन इक्वेशन नंबर 1 करता. पुट इन इक्वेशन 1. सो मी आता काय करतो बघा, हे लक्षात ठेवा, हे सगळं स्क्रीनशॉट काढला असेल. ओके. बघा, आता पहिलं मी 1 इक्वेशन ठेवतो इथंच. y ची व्हॅल्यू भेटली. y म्हणजे कोणाचं एज आहे, y म्हणजे त्याच्या मुलाचं एज आहे ते. ठीक आहे. बघा, आता इक्वेशन 1 मध्ये पुट करता. हे इक्वेशन 1 आहे, सो y ची व्हॅल्यू 15 ठेवतो, इक्वल टू 70. ठीक आहे. x तसाच प्लस 15 दुने 30, इथे येणार 30, इक्वल टू 70. प्लस मध्ये तिकडे गेला मायनस, सो x इक्वल टू 70 मायनस 30, सो x ची व्हॅल्यू किती आली 40. ठीक आहे. मग मी असं खाली लिहावं लागेल तुम्हाला सेंटेन्स काय लिहिणार, द प्रेझेंट एज ऑफ फादर इज द प्रेझेंट एज ऑफ फादर इज 40 इयर अँड हिज सन इज 15 इयर. ओके. एवढे लिहावं लागेल, तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. ओके. काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 4 जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि थोडासा डिफिकल्ट आहे. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देणार स्टार्टिंग पासून, तर तुम्हाला 100% सांगतो मी, तुम्हाला समजणार. ठीक आहे. चला, लक्ष द्या. काय क्वेश्चन विचारलाय, द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज. आता काय विचारलंय, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे काय, पहिले समजून घ्या. फ्रॅक्शन म्हणजे काय, जर 2/3 आहे, जर जिथं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर येतो त्या नंबरला आपण फ्रॅक्शन नंबर बोलतो. ठीक आहे. हा झाला न्यूमरेटर. ओके. हा झाला न्यूमरेटर आणि हा झाला डिनोमिनेटर. ठीक आहे. पण काय सांगितलं स्टार्टिंगला, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज. पण मला माहिती का फ्रॅक्शन नंबर कोणता आहे, मला माहिती नाही माहिती फ्रॅक्शन नंबर कोणता आहे. सो लेट द फ्रॅक्शन नंबर इज द फ्रॅक्शन नंबर बी x अपॉन y. म्हणजे मला x आणि y काढावं लागेल. ठीक आहे. x म्हणजे न्यूमरेटर आणि y म्हणजे डिनोमिनेटर. ठीक आहे. हे फक्त जस्ट लिहिलंय मी, बाकीचं तुम्हाला इथपर्यंत लिहायचंय, हे समजण्यासाठी लिहिलंय. ठीक आहे. बघा, पुढे काय विचारलंय, आता स्टार्ट करतो क्वेश्चन. द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. बघा, मी क्वेश्चन रिपीट करतोय, परत तुम्ही बोलला का की मला इरिटेट होते सारखं तेच बोलल्यामुळं. ठीक आहे. पण हे क्वेश्चन कसे थेरोटिकल आहेत ना, सो मला डबल रिपीट करावं लागतं. सो काय विचार होता, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज. बघा, डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे काय, इक्वल टू. ठीक आहे. इथे इक्वल टू मॅथमॅटिकलच्या फॉर्म मध्ये इक्वल टू असतो. पुढे काय दिलं, फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन म्हणजे काय, 4 नी जास्त आहे कोणापेक्षा, 4 मोर दॅन. सो 4 मोर दॅन कोणापेक्षा जास्त आहे, दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. सो ट्वाइस इट्स न्यूमरेटर. सो न्यूमरेटर माझं इथं असेल, इथं न्यूमरेटर. ओके. बघा, आता नीट लक्ष द्या. हे मी फक्त हे जे काय आहे हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय. ऍक्च्युअली तुम्हाला कुठून स्टार्ट करायचंय, खालून. ओके. आता मी जिथून लिहिलं तिथून स्टार्ट करावं लागेल. डिनोमिनेटर म्हणजे काय, y.
So denominator of fraction is 4 more than, so 4 more than twice its numerator. So twice its numerator म्हणजे काय, numerator म्हणजे x. सो म्हणून मी हे व्हॅल्यू लिहिले. ठीक आहे, numerator. ठीक आहे, मग आता x ची टर्म लेफ्ट साइडला करा. सो प्लस 2x इकडे आला मायनस 2x. सो मायनस 2x प्लस y ऍज इट इज इक्वल टू 4 ऍज इट इज. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, बघा हे मी एक्स्ट्रा लिहिलं. ठीक आहे, एक्स्ट्रा समजण्यासाठी लिहिलंय. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाव अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, कंडिशन काय दिली बघा सेकंड. आता सेकंड कंडिशन व्यवस्थित समजून घ्या. काय दिले बघा, खूप मोठं दिले. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर म्हणजे काय दिलं माहिती का, डिनोमिनेटर, डिनोमिनेटर कुठे आहे इथं, 12 टाइम्स दी न्यूमरेटर. जर बघा हे डिनोमिनेटर आहे ना, तो 12 ने जास्त आहे कुणापेक्षा, न्यूमरेटर पेक्षा. सो डिनोमिनेटर जर 12 असेल तर न्यूमरेटर 1 असणार. ठीक आहे, म्हणजे 12 ने जास्त असणार. जर समजा न्यूमरेटर 2 असेल तर डिनोमिनेटर 24 असणार. ओके, असं कंडिशन आहे. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स दी न्यूमरेटर. सो 1/12 येणार, 1/12. ओके, ही कंडिशन आहे. नाउ if both the numerator and denominator are reduced by, if both the numerator and denominator, if both the numerator and denominator reduce by 6, reduce by 6 म्हणजे reduce by 6. जर रिड्यूस केल्यावर माझी ही व्हॅल्यू येते, असं असं त्यांनी कंडिशन दिली. ठीक आहे, मग न्यूमरेटर म्हणजे काय, न्यूमरेटर म्हणजे x. सो इथे येणार x मायनस 6 आणि डिनोमिनेटर म्हणजे काय y. सो y इक्वल y मायनस 6 इक्वल टू 1/12. ठीक आहे, हे कंडिशन आहे. बघा हे कंडिशन सांगता सांगता वाट लागली पहा. 1 मिनिट, लाईट गेली दिसतंय तरी. ठीक आहे, चला अंधारात सांगतो कसं कसं. इकडे लाईट गेली तरी दिसेल तुम्हाला थोडंफार. हा चला बघा, पटकन संपवतो. आता काय करणार, 12 ने ह्याला मल्टिप्लाय करा, y ने ह्याला मल्टिप्लाय करा, y मायनस 6 ने इकडे 1 ला मल्टिप्लाय, 12 ने ह्याला मल्टिप्लाय करणार. सो 12 इंटू दिस टर्म. सो इथे ना x मायनस 6 इक्वल टू y मायनस 6 ने कुणाला मल्टिप्लाय करणार, 1 ला. सो y मायनस 6 येणार. ओके, 12 इंटू x. सो इथे ना 12x. ओके, मायनस 12 इंटू 6, 12 6 चा किती येणार, 60, 72. इथे ना 72 इक्वल टू y मायनस 6. हा, आता y ची टर्म एका साइडला, कॉन्स्टंट टर्म एका साइडला. सो काय ना 12x मायनस 72 आहे, तिकडे गेला प्लस 72 आणि प्लस y इकडे आला मायनस y. सो इथे ना मायनस y इक्वल टू मायनस 72 आहे, तिकडे गेला प्लस. सो इथे ना मायनस 6 प्लस 72. सो 12x मायनस y इक्वल टू किती रे, 72. मी का मला काही दिसणार नाही इथून समोरून, प्लस 72 आहे ना, 72. 72 मधून 6 गेले, राहिले किती, दॅट इज 66 राहिले. ओके, दिस इक्वेशन नंबर इज 2. ओके, बघा फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन. इथं बघा x चा कोएफिशियंट 2 आहे, इथं 12 आहे. ठीक आहे, मग सोडून टाका विषय. y चा कोएफिशियंट 1 आहे, सो y चा कोएफिशियंट 1 आहे, पण इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. सो मी काय करणार, ऍड करा, मग ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. ठीक आहे, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ठीक आहे, लाईट गेली म्हणून थोडा ऍडजस्ट करा काय. ठीक आहे, चला बघा, मायनस 2x प्लस y इक्वल टू 4. ओके, इथं काय ना 12x मायनस y इक्वल टू 66 अपॉन, चला ऍड करतोय. ऍड करत असताना 12x मधून 2x गेले, बघा इथं मायनस इथं प्लस आहे, 12 मधून 2 गेले, 10 राहिले, पण मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे. सो 10x येणार आणि हे कॅन्सल. इथे किती येणार, 70 येणार. ठीक आहे, 66 प्लस 4 दॅट इज 70. सो x ची व्हॅल्यू किती येणार, x इक्वल टू 70 बाय हे 10 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड. सो x ची व्हॅल्यू आली 7. ठीक आहे, मग आता ही व्हॅल्यू कुठे पुट करताय, एक तर 1 मध्ये करा किंवा 2 मध्ये करा. पहिला एवढे स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. हा चला बघा, आता फ्लॅश लावला. फ्लॅश लावला थोडंसं राहिले म्हणून मी अंधारात शिकवते, बाकी काही नाही.
बघा x इक्वल टू 7 आहे, सो इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. ठीक आहे, इक्वेशन 1 काय आहे, हे इक्वेशन आहे. ठीक आहे, -2x प्लस y इक्वल टू 4 दिलेलं आहे. ओके, मग x च्या जागी 7 ठेवा, -2 x च्या जागी 7 प्लस y ऍज इट इज इक्वल टू 4. ठीक आहे, थोडं फास्ट चेक होतोय कारण फ्लॅश डोळ्यावर पडतोय. ठीक आहे, 7 टू जा 14, सो -14 प्लस y इक्वल टू 4. -14 आहे तिकडे गेलो +14, सो y इक्वल टू 4 प्लस 14. ओके, y इक्वल टू 18 येणार. मग काय कन्सिडर केलं होतं आपण, लेट फ्रॅक्शन नंबर काय होतं, द फ्रॅक्शन नंबर इज x बाय y घेतला होता ना. सो फ्रॅक्शन नंबर काय आला मग माझा, x ची व्हॅल्यू किती आहे 7, सो इथे लिहिणार मी 7 बाय y ची व्हॅल्यू किती आहे 18. सो माझा आन्सर पार्टीमध्ये 7/18 आहे. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट.